नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे आपण व्हिडिओमध्ये म्हाडा या विभागातील परीक्षांसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे घेतलेली आहेत. आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 150 प्रश्न कव्हर केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा विभागातील माहिती व इतर अतिसंभाव्य प्रश्न व त्यांची उत्तरांचा समावेश केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. जर कोणी या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जातील. तर आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, म्हाडाची स्थापना केव्हा झाली? म्हाडाची स्थापना केव्हा झाली? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2, 1977 साली झाली. पुढचा प्रश्न, म्हाडा ॲक्ट हा केव्हा संमत करण्यात आला? म्हाडा ॲक्ट हा केव्हा संमत करण्यात आला? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2, 1975 साली संमत करण्यात आला. पुढचा प्रश्न, नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? नर्मदा नदीचा उगम हा कोठे आहे? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 1, अमरकंटक येथे आहे. पुढचा प्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा केव्हा साजरा केला जातो? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2, 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे भरले. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे भरले. तर याचं पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 3, मुंबई येथे भरले होते. पुढचा प्रश्न, तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते? तळे या शब्दासाठी अनेक वचन शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर येतं. पर्याय क्रमांक 3, तळी. पुढचा प्रश्न, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 4, जांभी मृदामध्ये असते. पुढचा प्रश्न, त्याला भूतांची भीती वाटायची, काळ ओळखा. त्याला भूतांची भीती वाटायची, तर याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे या प्रश्नाचा. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2, रीतिभूतकाळ. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते? पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 3, ग्रीनविच या शहराजवळून जाते. पुढचा प्रश्न, जागतिक वेळ आणि भारतीय वेळ यांच्यामध्ये किती तासाचा फरक आहे? जागतिक वेळ आणि भारतीय वेळ यांच्यामध्ये किती तासाचा फरक आहे? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1, 5.5 तासाचा फरक आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता? पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता? तर याचं उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2, पॅसिफिक महासागर. पुढचा प्रश्न, 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर याचं उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1, 1969. पुढचा प्रश्न, सार्क या संघटनेमध्ये देशाची किती संख्या आहे? म्हणजे किती देश आहेत या सार्क संघटनेमध्ये? उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1, 7. पुढचा प्रश्न, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास काय म्हणतात? यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास काय म्हणतात? याचं उत्तर दिलेलंच आहे. पर्याय क्रमांक 1, प्रीतिसंगम. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत किती मोठे राज्य आहे? त्याचं उत्तर येतं 2. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणत्या राज्यातून सर्वात जास्त लोकसभेवर सदस्य निवडून जातात? भारतामध्ये कोणत्या राज्यामधून सर्वात जास्त लोकसभेवर सदस्य निवडून जातात? तर यासाठी पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामधून अनुक्रमे लोकसभेवर आणि राज्यसभेवर किती सदस्य निवडून जातात? महाराष्ट्रामधून अनुक्रमे लोकसभेवर आणि राज्यसभेवर किती सदस्य निवडून जातात? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1, 48 व 19. पुढचा प्रश्न, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? म्हणजेच NDA कोठे आहे? उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1, पुणे. पुढचा प्रश्न, प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कोठे आहे? प्रादेशिक गहू संशोधन केंद्र हे कुठे आहे? तर याचं उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1, निफाड येथे आहे. पुढचा प्रश्न, पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर याचं पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1, भीमा नदी. पुढचा प्रश्न, हरित क्रांतीचे जनक कोण? हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? उत्तर येतं 3, नॉर्मन बोरलॉग. पुढचा प्रश्न,
महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला तांदळाचे कोठार असे म्हणतात? महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा आहे त्याला तांदळाचे कोठार असे संबोधले जाते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 रायगड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये मगर पैदास केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये मगर पैदास केंद्र कोठे आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 ताडोबा येथे आहे. पुढचा प्रश्न, सरहद गांधी कोणाला म्हणतात? सरहद गांधी असे कोणाला म्हणतात? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 खान गफार खान अब्दुल. पुढचा प्रश्न, पंचायत राज दिन कोणता? पंचायत राज दिन आहे 24 एप्रिल. पुढचा प्रश्न, कोकणातील जांभी मृदेमध्ये कोणते धातू आढळतात? कोकणातील जांभी मृदेमध्ये कोणते धातू आढळतात? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 लोह व ॲल्युमिनियम. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब हिराकूड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात लांब हिराकूड प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 महानदीवर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात कोणत्या भागात नागरिकत्वाविषयी तरतुदी आहेत? भारतीय संविधानात कोणत्या भागात नागरिकत्वाविषयी तरतुदी आहेत? तर याचं पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 भाग नंबर 2 मध्ये आहेत. पुढचा प्रश्न, कोणताही पदार्थ द्रवात बुडवेला असता त्याचे टिंबटिंब कमी होते? कोणताही पदार्थ द्रवात बुडवेला असता त्याचे टिंबटिंब कमी होते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 वजन कमी होते. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव हे असतात. आता पदसिद्ध सचिव म्हटले तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 तिसरा आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? राष्ट्रीय मतदार दिवस हा कोणता आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 25 जानेवारी. पुढचा प्रश्न, राजमाची किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे? राजमाची किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना काय संबोधले जाते? बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 स्वरादी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते? ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 गोवा. पुढचा प्रश्न, चांदोली धरणाचे जलाशयाचे नाव काय? चांदोली धरण जलाशयाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 वसंत सागर. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे आईने अंकितला मारले. वाक्य आहे आईने अंकितला मारले. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 भावे प्रयोग. पुढचा प्रश्न, भारताचे मानवनिर्मित सर्वात कोणत्या देशाबरोबर आहे? इथं सरहद म्हणायचं होतं, सर्वातला आपण सरहद वाचायचं आहे. तर याचं बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 भारत व बांगलादेश. पुढचा प्रश्न, दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अन्नाईमुडी. पुढचा प्रश्न, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद शहर हे कोणत्या नदीवर वसलेले आहे? उत्तर येतं मूसी. पुढचा प्रश्न, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 सिक्कीम. पुढचा प्रश्न, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 मिथेन. पुढचा प्रश्न, लाल सिंधी ही कशाची जात आहे? लाल सिंधी ही कशाची जात आहे? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 गायची जात आहे. पुढचा प्रश्न, डॉट्स हा उपचार कोणत्या रोगासाठी आहे? डॉट्स हा उपचार पद्धती आहे ही. तर यासाठी कोणत्या रोगावर केला जातो? उत्तर येतं क्षय या रोगासाठी केला जातो. पुढचा प्रश्न, 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? 1932 मध्ये पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? उत्तर येतं डॉक्टर आंबेडकर व महात्मा गांधी. पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब या राज्यात आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब या राज्यात आहे.
तर यासाठी बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आसाम या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, वंदे मातरम या राष्ट्रीय गाण्याची रचना टिंबटिंब यांनी केली. वंदे मातरम या राष्ट्रीय गाण्याची रचना टिंबटिंब यांनी केली. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली. पुढचा प्रश्न, युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 हेग येथे आहे. पुढचा प्रश्न, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला होता? विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला होता? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केला होता. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा निष्क्रिय वायू नाही. टिंबटिंब हा निष्क्रिय वायू नाही. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 लिथियम. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात टिंबटिंब प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रात टिंबटिंब प्रशासकीय विभाग आहेत. किती आहेत? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 6 विभाग आहेत. पुढचा प्रश्न, पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे स्थित आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 नागपूर येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर इथं दिलेला आहे. याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 सप्तमी. पुढचा प्रश्न, मी देशाचा राष्ट्रपती झालो तर वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे मी देशाचा राष्ट्रपती झालो तर याचा प्रकार येतं पर्याय क्रमांक 1 उद्गारार्थी. पुढचा प्रश्न, चौकोन या शब्दाचा समास प्रकार कोणता आहे? चौकोन या शब्दाचा इथं समास घ्यायचा आहे आपल्याला. तर याचा प्रकार कोणता आहे? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 बहुव्रीही. पुढचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, विशाल नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. विशाल नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, दासी या शब्दाचे अनेक वचन कोणते? दासी या शब्दाचे अनेक वचन कोणते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 दासी. पुढचा प्रश्न, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 इथिलीन वापरल्या जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हापासून झाली? महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात ही केव्हापासून झाली? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 मे 1962 साली सुरू झाली. पुढचा प्रश्न, घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत येत असतो? घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत येत असतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 राज्यपालांच्या अखत्यारीत येत असतो. पुढचा प्रश्न, मराठवाड्यामधील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? मराठवाड्यामधील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखल्या जाते? बरोबर उत्तर येतं 3 पैठण. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 48 आहेत. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले. पुढचा प्रश्न, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पितळखोरा लेणी हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर याचं बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी यांनी केला. पुढचा प्रश्न, सातारा जिल्ह्यात टिंबटिंब यांनी प्रति सरकारची स्थापना केली. सातारा जिल्ह्यात टिंबटिंब यांनी प्रति सरकारची स्थापना केली. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. पुढचा प्रश्न, स्वच्छ भारत अभियान याचे घोषवाक्य खालीलपैकी कोणते आहे? स्वच्छ भारत अभियान याचे घोषवाक्य म्हटले तर खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 एक कदम स्वच्छता की ओर.
पुढचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन. पुढचा प्रश्न, विशाल हा हुशार मुलगा आहे या वाक्यातील विशेषण कोणते? वाक्य दिलेलं आहे विशाल हा हुशार मुलगा आहे, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 हुशार. पुढचा प्रश्न, मला पाणी आण या वाक्यातील आण हे क्रियापद कोणते आहे? मला पाणी आण या वाक्यातील आण हे क्रियापद कोणते आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आज्ञार्थी. पुढचा प्रश्न, चाबहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चाबहार बंदर हे कोणत्या देशात स्थित आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 इराण येथे आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या वैज्ञानिकाच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो? कोणत्या वैज्ञानिकाच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 CV रमन. पुढचा प्रश्न, आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा टिंबटिंबचे उदाहरण आहे. आकाशाचा हा निळा रंग प्रकाशाचा कशाचे उदाहरण आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 अपस्करण. पुढचा प्रश्न, इंग्लिशचे आहेत. फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. फाइंड द करेक्टली, इथं करेक्टलीच्या ऐवजी आपल्याला रॉंगली वापरायचं आहे. रॉंगली स्पेल्ड वर्ड येतं ग्रामर. पुढचा प्रश्न, कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आय हॅव बीन फॉर द एक्झामिनेशन सिन्स 2018. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 प्रिपेअरिंग फॉर द एक्झामिनेशन सिन्स 2018. नेक्स्ट क्वेश्चन, Prime Minister of India is launching new scheme for the poor. Prime Minister of India is launching new scheme for the poor. Identify the type of tense. आपल्याला इथं वाक्य दिलेलं आहे, तर याचं टेन्स आयडेंटिफाय करायचं आहे, काळाचा प्रकार. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द सिमिलर वर्ड ऑफ द गिवन वर्ड. फाइंड द सिमिलर वर्ड ऑफ द गिवन वर्ड. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 बिगिन. पुढचा प्रश्न, choose the correct synonym for the given word jest. Choose the correct synonym of the jest. Then answer will be enthusiasm. Next question, the dog, all the biscuits. Choose the most appropriate option to fill in the blank. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 has eaten. Next question, change the voice of the given sentence. Change the voice of the given sentence. India won the match. India won the match. This is our sentence. Now the answer is the match was won by India. Next question, a person who is able to speak several languages. A person who is able to speak several languages. तर याचं उत्तर येतं polyglot. पुढचा प्रश्न, find the correct synonym for the given word lucid. lucid साठी आपल्याला synonym शब्द येतं clear. पुढचा प्रश्न, choose the correct opposite word of the given word. choose the correct opposite word विरुद्धार्थी शब्द ecstasy साठी. तर याचं उत्तर येतं agony. पुढचा प्रश्न, अ मॅन कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस. अ मॅन कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस, मेक इट इंटू पॅसिव्ह व्हॉइस. तर याचं उत्तर येतं मेनी लँग्वेजेस कॅन बी स्पोकन बाय अ मॅन, फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. अ पर्सन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस इट्स कॉल्ड ॲज ऑप्शन 1 आयटिनरंट. नेक्स्ट क्वेश्चन, the science which studies the causes and effects of the diseases is called as option 3 pathology. Next question, what is the meaning of the idiomatic expression be in seventh heaven in the sentence given below? तर इथं be in seventh heaven याचं अर्थ सांगायचं आपल्याला. since he got first rank he has been in a seventh heaven. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 to be extremely happy. Next question, choose the one which is the correct indirect speech of the given sentence. Vaibhav said to me, have you ever been to Bangalore? तर indirect speech करायचं होतं याचं. तर उत्तर येतं याचं पर्याय क्रमांक 4 Vaibhav asked me if I had ever been to Bangalore. Next question, choose the correct indirect speech of the given sentence. Okay. Rohan said I am very busy now. तर याचं indirectच करायचं होतं. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 Rohan said that he was very busy then. Next question, choose the correct form of the passive voice of the given sentence. Please do not smoke in the public place. याचं व्हॉइस चेंज करायचं होतं. याचं ऑप्शन येतं ऑप्शन नंबर 1 you are requested not to smoke in public place. Next question, can these questions be solved by me? Can these questions be solved by me? Change the voice. तर हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये येतं.
तर याचं आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर याचं उत्तर येतं कॅन आय सॉल्व दीज क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. क्वेश्चन आहे द बॉय द फिश. तर याचं बरोबर उत्तर येतं कॉट. द बॉय कॉट द फिश. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ सुटेबल आर्टिकल. फिल इन द ब्लँक with suitable article. My mother is honest woman. My mother is honest woman. Then option is fourth. And my mother is an honest woman. Next question. Find the correct synonym of the given word. Lazy. Lazy इथं शब्द दिलेला याचं सिनोनिम येतं sluggish. पुढचा प्रश्न. पाणी या शब्दाचा अर्थ काय? पाणी या शब्दाचा अर्थ काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 हात. पुढचा प्रश्न. वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला. पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला. तर याचं उत्तर येतं वाक्याचा प्रकार आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न. अंतःकरण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा. पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो? मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवापासून होतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 प्लाझ्मोडियम. पुढचा प्रश्न. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. पुढचा प्रश्न. टॅमीफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? टॅमीफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 स्वाईन फ्लू या आजारावरती वापरले जाते. पुढचा प्रश्न. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 46. जोडी म्हणलं तर पर्याय क्रमांक 4 23. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? क्षयरोगाचा जंतू हा कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 रॉबर्ट कॉक. पुढचा प्रश्न. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? रक्तगटाचा शोध हा कोणी लावला? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कार्ल लँडस्टायनर. पुढचा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 1948 साली झाली. कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात? कोणत्या ग्रंथी ही शरीर वाढ नियंत्रित करतात? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 पीयूषिका ग्रंथी. पुढचा प्रश्न. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. वाक्य दिलेलं आहे सुरेशने केळे खाल्ले. सुरेशने केळे खाल्ले. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 कर्मणी. पुढचा प्रश्न. रीती वर्तमान काळ असलेले वाक्य शोधा. रीती वर्तमान काळ असलेले वाक्य शोधायचे. 4 वाक्य इथे दिलेले आपल्याला. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मी पुस्तक वाचित असे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विथ स्पेलिंग. तर याचं बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 कमिटी COMMITTEE. नेक्स्ट. अँटोनिम ऑफ ब्लंट. अँटोनिम ऑफ ब्लंट. ब्लंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आपल्याला. तर याचं उत्तर येतं शार्प. पुढचा प्रश्न. अनफॉर्च्युनेटली ही अ लॉट ऑफ मनी टू द बँक. यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ओव्ड. नेक्स्ट क्वेश्चन. पूर्ण घडण केलेली गोवर तासाच्या वापरावी आतच घ्यावे लागते. गोवर लस किती तासाच्या आत घ्यावी लागते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 6 तासाच्या आतच घ्यावी लागते. पुढचा प्रश्न. आय ॲश्युअर यू युअर सेफ्टी. फिल इन द ब्लँक आहे. तर इथं कोणता पर्याय बसतो ते सांगायचं आपल्याला. पर्याय क्रमांक 2 OF ऑफ. पुढचा प्रश्न. पुस्तक चेंडू कागद मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात? पुस्तक चेंडू कागद मुलगा या सर्वांना व्याकरणमध्ये काय म्हणतात? तर याचं उत्तर येतं नाम. पुढचा प्रश्न. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून मलेरिया निरोगी व्यक्तीकडे पण ती माशी प्रसारित करण्याची भूमिका असते. तर याचं उत्तर येतं 115चं पर्याय क्रमांक 4 ॲनाफिलस डास. पुढचा प्रश्न. पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते? उत्तर येतं ग्रीनविच या शहराजवळून जाते. पुढचा प्रश्न. 17व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण? 17व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 ओम बिर्ला. पुढचा प्रश्न.
रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉच्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, नाशिक येथे आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील टिंबटिंब आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा जिल्हा कोणता आहे? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, मुंबई. पुढचा प्रश्न, टिंबटे हे पहिले भारतीय होय जे भारतीय संधी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले, तर ते कोण व्यक्ती होते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढचा प्रश्न, हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज कोठे आहेत? हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज कोठे आहेत? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, पाकिस्तान. पुढचा प्रश्न, 19 नोव्हेंबर हा दिवस टिंबटिंब जागतिक दिवस म्हणून पाळला जातो. 19 नोव्हेंबर या दिवशी काय पाळलं जातं? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, शौचालय दिवस. पुढचा प्रश्न, कोणत्या साली राष्ट्रीय सभा स्थापन झाली? कोणत्या साली भारतीय राष्ट्रीय सभा स्थापन झाली? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 1885 साली स्थापन झाली. रान म्हशींसाठी प्रसिद्ध असलेले चप्राळे अभयारण्य कोठे आहे? रान म्हशींसाठी प्रसिद्ध असलेले चप्राळे अभयारण्य कोठे आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, गडचिरोली येथे आहे. पुढचा प्रश्न, युआन हे कोणत्या देशाचे चलन आहे? युआन हे आहे चीन या देशाचे चलन. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वोच्च नागरी किताब कोणता? आशियातील सर्वोच्च नागरी किताब आहे रॅमन मॅग्सेसे. पुढचा प्रश्न, टिंबटिंबने 1878 साली देशी वृत्तपत्रावर कडक निर्बंध टाकणारा कायदा केला. म्हणजे कोणत्या अधिकाऱ्याने 1878 साली देशी वृत्तपत्रावर कडक निर्बंध टाकणारा कायदा केला? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेला सेल्युलर जेल कोठे आहे? स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेला हा सेल्युलर जेल कोठे आहे? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, अंदमान येथे आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती? भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, भाकरा नांगल. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याच्या सीमा इतर सर्वाधिक राज्यांना लागलेल्या आहेत? भारतातील कोणत्या राज्याच्या सीमा या इतर सर्वाधिक राज्यांना लागलेल्या आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, आसाम. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण? भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण? उत्तर येतं पंडित विजयलक्ष्मी. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध दांडी यात्रा कोणत्या सत्याग्रहाशी निगडीत आहे? प्रसिद्ध दांडी यात्रा आहे मिठाशी निगडीत. पुढचा प्रश्न, पुणे प्लेग कमिशन रँड याला 1897 साली कोणी गोळ्या घातल्या? पुणे प्लेग कमिशन रँड याला 1897 साली कोणी गोळ्या घातल्या? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, चाफेकर बंधूंनी गोळ्या घातल्या. पुढचा प्रश्न, संसदेत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदेत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, राज्यपालांचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका कोणी लिहिली? भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका ही कोणी लिहिली? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, पंडित नेहरू यांनी लिहिली. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतात? भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, सरन्यायाधीश मार्फत दिली जाते. पुढचा प्रश्न, फेसबुकचे जनक कोण? फेसबुकचे जनक कोण? तर यासाठी उत्तर येतं मार्क झुकेरबर्ग. पर्याय क्रमांक 3. CPUचे पूर्ण संक्षिप्त रूप काय? CPUचे पूर्ण संक्षिप्त रूप काय? फुल फॉर्म येतं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, जल अमृत योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? जल अमृत योजना ही कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, कर्नाटक या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा असतो? राष्ट्रीय विज्ञान दिन हा केव्हा असतो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 28 फेब्रुवारी असतो. पुढचा प्रश्न, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे?
तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 सेनापती बापट यांचे नाव आहे. पुढचा प्रश्न, संत गाडगेबाबा विद्यापीठ कोठे आहे? संत गाडगेबाबा विद्यापीठ हे कोठे आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अमरावती येथे आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक येथे आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला 2015 मध्ये भारतरत्न हा किताब देण्यात आला? खालीलपैकी कुणास 2015 मध्ये भारतरत्न हा किताब देण्यात आला? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? भारतातील पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आर्यभट्ट. पुढचा प्रश्न, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूटनचा शोध कोणी लावला? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 जेम्स चॅडविक यांनी लावला. भारतीय राज्यघटनेतील शोषणाविरुद्धचा हक्क कोणत्या कलमाअंतर्गत दिलेली आहेत? भारतीय राज्यघटनेतील शोषणाविरुद्धचा हक्क कोणत्या कलमाअंतर्गत दिलेली आहेत? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 23 ते 24. पुढचा प्रश्न, तांबड्या पेशीचे विघटन कोठे घडून येते? तांबड्या पेशीचे विघटन कोठे घडून येते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 प्लीहा येथे घडून येते. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन B12 यास काय म्हणतात? व्हिटॅमिन B12 यास काय म्हणतात? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 सायनोकोबाल्मिन असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहू, ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी हा निधी कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत येतो? ग्रामीण पायाभूत विकास सुविधा विकास निधी हा निधी कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत येतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 नाबार्ड. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेत गव्हर्नर व व्हाईस गव्हर्नर यांची संख्या किती असते? रिझर्व्ह बँकेत गव्हर्नर व व्हाईस गव्हर्नर यांची संख्या किती असते? उत्तर येतं 1 गव्हर्नर व 4 व्हाईस गव्हर्नर. पुढचा प्रश्न, जिल्ह्यातील प्रमुख जनगणना अधिकारी म्हणून कोणाचे कार्य असते? जिल्ह्यातील प्रमुख जनगणना अधिकारी म्हणून हे कोणाचे कार्य असते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 जिल्हाधिकारी यांचे कार्य असते. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कोणती गुप्त संस्था कार्य करते? आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कोणती गुप्त संस्था कार्य करते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 रॉ ही संस्था कार्य पार पाडत असते. तर मित्रांनो, होणाऱ्या परीक्षेसाठी आपण खूपच अतिसंभाव्य प्रश्न व त्यांची उत्तरे घेतलेली आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.